तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या व्लॉगमध्ये. तर आज आमच्या कॅफेचा थोडासा भाजीपाला संपला होता, तर आम्ही चाललो आहे आज मार्केट यार्डला भाजीपाला आणायला. तर तुम्ही बघत राहा. तर आम्ही पोहोचलेलो आहेत मार्केट यार्डमध्ये आणि आम्ही चौकशी करण्यासाठी जात आहे ते एका ठिकाणी जिथं आम्हाला सगळ्यात स्वस्त भेटेल आणि चांगलं भेटेल आणि फ्रेश भेटेल. तर आम्ही निघालो पुढे. तर चला. तर खूप फिरून झाल्याच्यानंतर आम्हाला इथं या दादापाशी आमच्या मनासारखा भाजीपाला भेटला, फ्रेश आणि चांगला. तर आम्ही इथून थोडासा भाजीपाला खरेदी केला आणि आम्हाला पुढं जाऊन आणखीन खरेदी करायची होती, त्याच्यामुळे आम्ही चाललो पुढे. तर चला. आम्हाला आत्ता पाहिजे होते टोमॅटो, तर आम्ही टोमॅटो घेण्यासाठी जात आहे. तर सगळं मार्केट फिरून झाल्याच्यानंतर आम्हाला या दादापासले टोमॅटो खूपच आवडले, एकदम फ्रेश आणि चांगले होते. त्याच्यामुळे आम्ही दादासोबत डिस्कशन केलं आणि नंतर मग आम्ही दादांना सांगितलं की आम्हाला 10 किलो क्वांटिटी पाहिजे. तर दादा म्हणले नक्की मिळून जाईल. तर आम्ही एकानं दादापाशी डन करून टाकलं. तर दादा म्हणे मी 5 मिनटामध्ये तुम्हाला पॅक करून देतो. तर दादांनी टोमॅटो पॅक केलेले आहेत. तर आम्हाला तिथं त्यांच्या फुलगोबी पण आवडली. तर आम्ही त्यांना म्हणलं दादा आम्हाला फुलगोबी पण पाहिजे, तर तुम्ही आम्हाला द्या. तर दादा बोलले ठीक आहे. तर मग भाजीपाला पॅक करून झाल्याच्यानंतर आम्ही निघालो पुढे. तर आमच्या शेफ सरांना लाल फुलगोबी, आता ह्याचं नाव मला माहीत नाही, तर म्हणून मी ह्याला लाल फुलगोबी म्हणतो. तर भाजीपाला तर आमचा घेऊन झालेला होता, त्याच्यामुळे आम्हाला आता फ्रूट्सकडे जायचं होतं आणि फ्रूट्समध्ये आम्हाला फक्त एकच गोष्ट पाहिजे होती, ते म्हणजे वॉटरमेलन. तर खूप फिरून झाल्याच्या दादापाशी आम्हाला वॉटरमेलन भेटलं, आम्हाला जसं पाहिजे होतं. मग आम्ही थोडं डिस्कशन केलं आणि 50 किलो पॅक करा म्हणलं. दादाने 5 मिनिटामध्ये पॅक करून दिलं. तर सगळं घेऊन झालं आम्ही निघालो आमच्या गाडीकडे. तर आमचे सर असे मस्तपैकी सगळ्या वस्तू घेऊन निघालेले आहेत. तर आम्ही पोचलो गाडीपाशी. तर आम्ही सगळं गाडीत सामान टाकलेलं आहे. तर आत्ता निघायचं आपल्या कॅफेकडे. चला मग आपण भेटू आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.